जय शिवराय मित्रांनो. तर आज जाणार होतो आपण वडतुळापूर येथे ज्योत आणण्यासाठी मृत्युंजय अमावास्येच्या दिवशी. तर आपण निघालो बालेवाडी गावावरनं सगळेजण निघालो होतो ज्योत आणण्यासाठी आणि पोचलो आम्ही डायरेक्ट तुळापूर येथे. तुळापूर येथे पोचल्यानंतर सर्वांनी तिथे दर्शन घेतलं महाराजांच्या समाधीचं. आणि तिथे म्हणजे असे मृत्युंजय अमावास्येचं असं महत्त्व आहे की म्हणजे ज्यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 4 दिवस आपल्यासाठी हिंदू धर्मासाठी खूप यातना सहन केल्या, मरण यातना सहन केल्या, तरी पण त्यांनी धर्म बदलला नाही असं ते. आणि त्या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मृत्युंजय अमावास्येच्या दिवशीच म्हणजे मारलं होतं. त्यामुळे मृत्युंजय अमावास्या हा एक मराठी इतिहासातला म्हणजे एक काळा दिवस आहे. आणि त्यामुळेच बलिदान मास पाळतात. 30 दिवस बलिदान मास पाळतात आणि महिन्याच्या शेवटी मूक पदयात्रा काढतात. म्हणजेच की शेवट दिवशी त्यांची अंत्ययात्रा निघाली नव्हती. त्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये त्यामुळे आम्ही आलो होतो इथे ज्योत आणण्यासाठी. तुळापूर येथे पोचलो आम्ही आणि पाहू शकतो मी हे इंद्रायणी, एकदम शांत नदी इंद्रायणी, भीमा इंद्रायणी नदीचा संगम, त्रिवेणी नदीचा संगम आहे इथे. त्यानंतर आम्ही महाराजांचे दर्शन घेतले सर्वांनी. किती त्रास सहन केला असेल महाराजांनी आपल्यासाठी, म्हणजे स्वतःला किती त्यांचे म्हणजे किती हाल करून घेतले, तरी पण त्यांनी फक्त हिंदू धर्मासाठी आपल्याला काहीच जीवाची पर्वा न करता त्यांनी शेवटपर्यंत लढले, फक्त आपल्या हिंदू धर्मासाठीच. त्यानंतर मग तिथून दर्शन घेऊन आम्ही आलो वडबुद्रुक येथे. त्यानंतर इथे मी पहिलं कवी कलश यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही इथे महाराजांची समाधी आहे त्या समाधीचे दर्शन घेतले. तर कवी कलशांच्या विषयी सांगायचं झालं म्हणजे ते एक असे निस्वार्थ मित्र होते. तसं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात तसा एक मित्र पाहिजे, कारण की शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहणे म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. मित्रासाठी त्यांनी स्वतःच्या देहाचा पण त्याग केला. त्यानंतर आम्ही ते सर्वांनी दर्शन घेतले इथे समाधींचे. आणि इथेच एक असं संभाजी महाराजांचं एक असं स्मारक आहे, एकदम असं म्हणजे ज्वलंत असं स्मारक आहे. त्यानंतर आम्ही तिथे सर्वांनी ज्योत पेटवली. त्यानंतर आम्ही तिथे सगळ्यांनी बलिदान मासाचे श्लोक, ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र घेतले. सगळ्यांनी तिथे त्या संभाजी महाराजांच्या समाधीला शरण झाले. सगळ्यांनी नतमस्तक होऊन सगळ्यांनी तिथे एक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वांनी तिथे एक श्लोक घेतले आणि सर्वांनी तिथे प्रेरणामंत्र घेऊन आदरांजली वाहिली. आणि त्यानंतर निघालो आम्ही वडबुद्रुक येथून डायरेक्ट बालेवाडी गावाकडे येण्यासाठी. त्यानंतर मग येताना आम्ही ज्योत घेऊन आलो आणि असे आमच्यासारखे म्हणजे प्रत्येक गावागावातनं ज्योत नेण्यासाठी आले होते. बरेच म्हणजे प्रत्येक गावातनं ज्योत नेण्यासाठी येऊन प्रत्येक गावात मूक पदयात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर आम्ही आलो ज्योत घेऊन बालेवाडी गावामध्ये. आम्ही सकाळी पोचलो बालेवाडी गावामध्ये. त्यानंतर आम्ही इथे पोचल्यानंतर इथे बालेवाडी गावामध्ये संभाजी महाराजांचा स्मारक ठेवून तिथे ज्योत ठेवण्यात आली.